नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईत ताडदेव इथं कमला या इमारतीत एका 18व्या मजल्यावर घराला आग लागली, त्याविषयीची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत. मुंबईतल्या ताडदेव परिसरामध्ये एका इमारतीत लागलेल्या भीषण आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. 15 जण जखमी झालेत अशी ही माहिती समोर आली आहे. जखमींपैकी 3 जण गंभीर आहेत. या दुर्दैवी घटनेत मृतांचा आकडा वाढू शकतो. ताडदेव परिसरात असलेल्या कमला या इमारतीला ही आग लागली होती. कमला या इमारतीच्या 18व्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 7:30च्या दरम्यान ही आग लागली. आग भीषण होती. लेव्हल 3ची आग होती. घर पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे आणि या घरात लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या घरांना सुद्धा त्याची झळ बसलेली आहे. 12 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय अशी माहिती मिळते. इमारतीमध्ये सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर या घटनास्थळी पोहोचल्या. घटनास्थळावर काय परिस्थिती आहे याची माहिती त्यांनी करून घेतली आणि जी शक्यतो घटनास्थळावर उभं राहून मदत करता येईल ती सगळी मदत करण्याचा प्रयत्न महापौरांनी केला, त्यांच्या टीमनं केला. आत्तापर्यंत 19 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. आगीत होरपळून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पंद्रह फ्लोर के आसपास डक्ट के ऐसा प्राथमिक जानकारी है कि 15वें फ्लोर पे डक्ट से जो है आग लगी और ऊपर तक गई. सबसे ज़्यादा अफेक्टेड 19 फ्लोर था और एक संयुक्त अभियान जो पुलिस फायर ब्रिगेड उनके साथ में करने के बाद जो है उसमें इवैक्यूएशन हो गया है. फायर अभी कंट्रोल में आ गई है. डोर टू डोर अभी भी चेकिंग हम कर रहे हैं कि किसी को और कोई रेस्क्यू की ज़रूरत पड़ेगी या कुछ और किसी तरह से कोई इंजर्ड है क्या. अराउंड 15 इंजर्ड जो है विभिन्न अस्पतालों में जो है दाखिल किए गए हैं. नायर हॉस्पिटल, भाटिया हॉस्पिटल और अन्य अस्पतालों में हैं. इसमें से 4 और क्रिटिकल हैं अभी और उनके अभी मतलब डॉक्टरी देखरेख चालू है. इसके अलावा भी हम लोग अभी जो है अभी आप देख रहे हैं पीछे की राहत और बचाव कार्य चालू है. हम लोग जैसा भी होगा हम लोग आपको आगे अपडेट करें. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर घटनास्थळावरून आपल्याला अधिक माहिती देत आहेत. तुषार, या घटनेसंदर्भात आत्ता काय अपडेट? आताची अपडेट सुवर्ण. आता रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला शेवटच्या टप्प्यात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आगीवरती पूर्णतः अग्निशामक दलाला नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. आता ज्या 18व्या मजल्यावरती आग लागली होती त्या 18व्या मजल्यावरती आता अग्निशामक दलाने पूर्ण ताबा मिळवलेला आहे आणि आतमध्ये काहीही जळालेलं आहे याची पाहणी सुरू आहे. धूर आता संपूर्ण थांबवण्यात आलेलं आहे, कारण जेव्हा ही आग लागली होती 15व्या मजल्यावरती डकला त्या संदर्भातलं शॉर्ट सर्किट झालं होतं. त्यानंतर ही आग वाढत 18व्या मजल्यावरती गेली आणि 18वा मजल्यामध्ये पूर्ण जळून खाक झाला. सकाळी 7:20 सुमारास ही आग लागली होती आणि जे प्रत्यक्षदर्शी होते, ज्यांनी फायर ब्रिगेडला पहिला कॉल केला, ते आपल्यासोबत आहेत. प्रत्यक्षदर्शी, क्या बताओगे आप मृदुम, कितने बजे आपने ये सब हादसा देखा था, आप कहाँ पर थे? हाँ, तो मैं टेरेस पर एक्सरसाइज कर रहा था. मैं सामने ही मैंने देखा कि कुछ धुआं निकल रहा है और तुरंत ही कुछ एक बच्चे की आवाज़ आई, हेल्प हेल्प, बहुत ज़ोर से आई, बहुत ही ज़्यादा ज़ोर से आवाज़ आई. तो आई अंडरस्टूड कि ये कुछ फायर या कुछ बड़ा हुआ है. तो 101 पे मैंने फ़ोन कर दिया. लकीली नाना चौक पे ही है फायर ब्रिगेड, सो 2 मिनट में आ गई. एंड उसके बाद हम लोग ने देखा, हम लोग नीचे उतरे. सो द वे द फायर ब्रिगेड को एक्चुअली बहुत प्रॉब्लम हुआ क्योंकि 18th फ्लोर है, तो इट बिकम्स अ वेरी बिग प्रॉब्लम. तो फायर ब्रिगेड वॉज ट्राइंग इट्स लेवल बेस्ट और बहुत ज़्यादा धुआं भी निकल रहा था. हमने सामने ही देखा क्योंकि हम लोग हमारे टेरेस से सामने ही वो दिख रहा था. मनाली, तुम्ही स्वतः ते आग पाहिली, तुम्ही स्वतः फोन केला, काय नेमकं तेव्हाचं चित्र होतं? आम्ही लगभग 7च्या दरम्यान मी आणि माझे हस्बंड वी वर वॉकिंग टेरेसवरती आणि अचानक एक 7:15च्या आसपास आम्हाला थोडासा धूर दिसला कमला बिल्डिंगमधनं आणि मुलांचा आवाज आला मदत करा म्हणून. तो वी वर स्कॅर्ड की हे काय झालं एकदम नेमकी. तेव्हा आग दिसत नव्हतं, फक्त धूर दिसत होता. सो मग माझ्या मिस्टरांनी लगेच ते 101 मध्ये फोन केला आणि लकीली आपण ताडदेवला राहतो, नाना चौक एकदम 2 मिनिटाच्या जवळ आहे. तर एक 2 मिनिटात 7:15ला फोन केला. आय थिंक 7:17 फायर ब्रिगेड ऑलरेडी आलेले होते
आणि अप्रोच रोड खूप पातळ असल्यामुळे थोडंसं त्यांना जायला त्रास होत होता. बट आय थिंक दे आर डुईंग अ व्हेरी गुड जॉब आणि सगळ्यांना रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. सुवर्णा, मी तुला एक टॉप अँगलनी सुद्धा दृश्य दाखवतो की रेस्क्यू ऑपरेशन करत असताना अग्निशामक दलाला कशा प्रकारे अडचणी आल्या. आपण ही जर ॲम्ब्युलन्स पाहत असाल, ही 24व्या माळ्यावरून आपण ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतात. पूर्ण अरुंद असा रस्ता आहे. या अरुंद असा रस्ता असल्यामुळे फायर ब्रिगेडला आतमध्ये गाड्या घेऊन जाण्यास या ठिकाणी खूप विलंब झाला आणि त्यामुळेच ही आग आपल्याला जास्त भडकताना पाहायला मिळाली. ही आग आपल्याला जास्त वाढताना पाहायला मिळाली. जेव्हा 7:21ला अग्निशामक दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तेव्हा जर हा अरुंद रस्ता नसता तर अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर इमारतीमध्ये पोहोचता आलं असतं. मात्र दुर्दैवाने ही इमारत आतमधल्या बाजूस बांधण्यात आलेली आहे आणि बाहेर जाण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी पूर्ण अरुंद असा रस्ता. त्यामुळे बाहेर त्याचे स्टॉल पण आहेत, आपण पाहू शकता. आणि या सर्व कारणामुळे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना ज्या गाड्या आहेत त्यांना आतमध्ये घेऊन जाणं लवकर पाहिजे होतं. मात्र त्या दुर्दैवाने उशिरा पोहोचल्यामुळे या आगीमध्ये 2 जणांचा होरपळून असा मृत्यू झालेला आहे. आणि आता रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला काही मिनिटात संपूर्णतः या ठिकाणी संपताना पाहायला मिळणार आहे. मुंबईमध्ये अशा अनेक इमारती आहेत, त्या इमारतीमध्ये अशीच अरुंद रस्ते आहेत आणि त्या अरुंद रस्त्यांमुळे या ठिकाणी जे ऑपरेशन करण्याच्या ठिकाणी अडचणींना सामोरं जावं लागतं. सुवर्णा. नक्की तुषार, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आणि साधारण 15हून अधिक जण जखमी आहेत, त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत असंही कळतंय. 2 जणांचा या घटनेमध्ये मृत्यू झालाय अशीही माहिती समोर येते. धन्यवाद तुषार माहिती दिल्याबद्दल. पाहून लाज वाटावी अक्षरशः अशी एक बातमी नागपुरातून आपण बघणार आहोत. तुम्हाला ही बातमी बघितल्यावर प्रश्न पडेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये उपराजधानीमध्ये असा प्रकार घडतोय. ही बातमी नागपुरातून आहे. धक्कादायक बातमी आहे. राज्याची उपराजधानी नागपुरामध्ये न्यूड डान्सचा भयंकर प्रकार समोर आलाय. नागपुरातील न्यूड डान्सचा व्हिडिओ पाहून तुम्हाला अश्लील चित्रपट तर सुरू नाही ना असा सुद्धा संशय आल्याशिवाय राहणार नाही. कारण चक्क स्टेजवर मुलं आणि मुली न्यूड डान्स करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. लोककलेच्या नावाखाली चक्क स्टेजवर बिभत्सपणे सगळे कपडे काढून गाण्यांवर डान्स केला जातोय. एक नाही तर अनेक मुली आहेत, मुलं स्टेजवर आहेत, दोघांनीही कपडे काढून डान्स करताना ते दिसतायत. आणि जे बघे आहेत, जे प्रेक्षक आहेत, ते याचा व्हिडिओ तयार करतायत, टाळ्या वाजवतायत, ओरडाआरडी करतायत. ही दृश्य बघण्यासारखी नाहीत म्हणून ती ब्लर केली आहेत, पण तुम्हाला कल्पना येईल की बिभत्स असा डान्स सुरू आहे. या न्यूड डान्सनं राज्याची उपराजधानी लाजलेली आहे, हादरून गेली आहे. नागपूरच्या उमरेड भागातील हा न्यूड डान्सचा व्हिडिओ असल्याची माहिती मिळते आहे. शंकरपटाच्या आयोजनानंतर रात्री न्यूड डान्सचं आयोजन करण्यात आल्याचं कळतंय. हा व्हिडिओ नागपूर आणि इतरत्र तुफान व्हायरल होतोय. मात्र हा व्हिडिओ कुठचा आहे याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ही दृश्य अक्षरशः लाज आणणारी आहेत. हा स्टेजवर न्यूड डान्स सुरू आहे. काही मुली आहेत, काही मुलं आहेत ज्यांनी कपडे काढून ते एकमेकांसोबत इतक्या समोर असलेल्या प्रेक्षकांसमोर हा डान्स सुरू आहे. हा न्यूड डान्स सुरू आहे. नागपूरमध्ये हा प्रकार होता. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. तुषार, काय अधिक माहिती? हा व्हिडिओ बघितल्यावर तर अक्षरशः आपल्या महाराष्ट्रात असं सुरू आहे असेही प्रश्न पडावेत. निश्चित अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे. कारण की ज्या प्रकारे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि संस्कृतीची एक वेगळी ओळख देशामध्ये आहे, त्यामुळे हे नृत्य आणि त्या स्टेजवर चाललेला तो संपूर्ण प्रकार बघितल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. जी माहिती पुढे येत आहे किंवा ज्या व्हिडिओ संदर्भात दावा केला जात आहे, हा कोही तालुक्यातील मुसळगाव, भूगाव, सावली या परिसरातील व्हिडिओ आहे. आणि अशा कार्यक्रमाचं तिथे मागच्या काही दिवसापासून सातत्याने आयोजन केलं जात असल्याची माहिती देखील पुढे आली आहे. त्यासाठी अधिकृतपणे त्याची
प्रकारची पॉम्पलेटबाजी केली जाते, होल्डिंगबाजी केली जाते आणि हंगामा डान्स नावाने आयोजन आहे. त्या नावाने अनेकांना तरुणांना तिथे बोलावलं जातं आणि मग अशा प्रकारे तिथे आयोजन केलं जातं. दिवसाला शंकरपट चं आयोजन होतं, बैलगाडी शर्यतीचं आयोजन होतं आणि त्यानंतर मग रात्रीला अशा प्रकारचे कार्यक्रम झाले. अशा प्रकारचा दावा तिथल्या काही स्थानिकांनी केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकारामध्ये आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे की प्रशासन काय करत होतं, प्रशासनाचं लक्ष नव्हतं का. सोनं जर आपण बघायचं झालं ना, हा संपूर्ण जो भाग आहे, ज्या भागामध्ये हा सगळं व्हिडिओ पुढे आलेला, हा झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो आणि झाडीपट्टीची देखील महाराष्ट्राच्या नाट्य साहित्य कला क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख आहे, वेगळं नाव आहे. त्यांनी देखील कधी अशी कल्पना केली नसेल की अशा प्रकारचे नृत्य झाडीपट्टी मध्ये होईल. कदाचित आता हे नेमके कलाकार कुठनं आणले, कोणी मागीत बोलावले होते, याचा आता तपास पोलीस करत आहे आणि याचा आयोजक कोण आहे याचा देखील तपास करत आहे. पण निश्चितच नक्की. अत्यंत शर्मेची ही गोष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या नाट्य कला क्षेत्राला मान खाली शर्मेने करायला लावणारी ही घटना म्हणावी लागेल. नक्की. तुषार, असा सोबत रहा. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आपल्या सोबत आहेत. तृप्तीताई, तुम्ही तर तुमच्या कामानिमित्त महाराष्ट्रभर फिरता, पण नागपुरामध्ये एका ग्रामीण भागात हा धक्कादायक प्रकार समोर येतोय. हा व्हिडिओ नागपूरच्या परिसरामध्ये व्हायरल होतोय. अक्षरशः न्यूड डान्स सुरू आहे. हो, अत्यंत हा किळसवाना प्रकार आहे. आता जेव्हा मी तो व्हिडिओ पाहिला आपल्या चॅनलवर, तर खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा आहे. महाराष्ट्राला सांस्कृतिक कलेचा वारसा आहे, परंतु अशा प्रकारचा बिभत्सपणा हे असले न्यूड डान्स, तेही आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये जे आहे हे स्टेजवर प्रकार चाललेले आहेत. त्याचं शूटिंग होतंय, ते व्हायरल झाल्यावर अनेक लोक बघतील, परंतु आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम जे आहेत ते जाहीरपणे होतात, त्याला कोणी विरोध करत नाही आणि असे डान्स जे आहे ते व्हायरल होतात. मला वाटतं की तातडीनं यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे, कारण अशा प्रकारचे जे न्यूड डान्स आहेत आपण पाहिलं तर हे लाज आणण्याचे सगळे प्रकार आहेत आणि हे असे डान्स यापुढे कुठेही होऊ नयेत याची दक्षता घेणं गरजेचं आहे. कारण कायद्यानुसार आपण पाहिलं तर याच्यावर कारवाई होऊ शकते, तर ती कारवाई होणं सुद्धा तातडीनं गरजेचं आहे. नक्की. पण अशा प्रकारे आयोजन करणं आणि असे कार्यक्रम गेल्या काही दिवसांमध्ये या उमरेडच्या भागामध्ये अनेक होत आहेत. त्यामुळे तिथले जे स्थानिक आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा जे यात सहभागी झालेत, आयोजक आणि या मुली सुद्धा, या सगळ्यांवरच कारवाई व्हायला हवी. निश्चितच सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि आयोजन करणारी ही कुठली मानसिकता आहे, कशा पद्धतीचा काय त्यांना संदेश द्यायचा आहे, असे कार्यक्रम का केले जातात. चांगल्या कार्यक्रमांनाही लोकांचा जो आहे तो रिस्पॉन्स मिळतोच, परंतु अशा पद्धतीचे डान्स जे आहेत ते न्यूड डान्स करून स्टेजवर काय संदेश द्यायचा. त्यामुळे हे आयोजन करणाऱ्यांची मानसिकता किंवा जिथं हे आयोजन सारखे करण्यात येत आहेत, मला वाटतं हे असले कार्यक्रम जे आहेत याला तातडीनं बंदी घालणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे जर प्रकार व्हायला लागले तर कलेच्या नावाखाली कलेचा सुद्धा तो अपमान Exactly. आहे आणि जो आहे तो चुकीचा संदेश महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतो. असे डान्स जर सोशल मीडियावर अगदी बरोबर. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लहान मुलं बघणार आहेत, फॅमिली मधले लोक बघणार आहेत, तर हे पूर्णपणे किळसवाने प्रकार आहेत. त्याला तातडीनं बंदी घातली पाहिजे आणि याच्यामध्ये जे कलाकार आहेत, मग पुरुष असतील महिला असतील, या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे, कारण कायदा सगळ्यांना समान आहे. हो, तृप्तीताई, तुम्ही एक वाक्य अगदी बरोबर बोललात की लोककलेच्या नावाखाली जर असे प्रकार व्हायला लागले तर किती चुकीचा संदेश महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राबाबत सुद्धा देशभरात जाऊ शकतो. त्यामुळे अर्थात सरकारच्या वतीनं सुद्धा या सगळ्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे, कारण हा व्हिडिओ आत्ता समोर आला असला तरी अनेकदा असे प्रकार झालेले आहेत, निवडणुकांच्या आधी सुद्धा झालेले आहेत. आत्ता तर बैलगाडा शर्यत सकाळी आयोजन करायचं आणि संध्याकाळी असे डान्स आयोजित करायचे, असे प्रकार होत आहेत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. मला वाटतं की लोककला सांस्कृतिक वारसा आहे, चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजन करण्याला कुणाचाही विरोध नाही, परंतु जिथं बिभत्सपणा आहे, जिथं किळसवाने प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये जे आहे तो चुकीचा संदेश जाऊ शकतो किंवा ज्यामुळं अनेक जे आहे ते बाहेर चुकीचे पडसाद उमटू शकतात, अशा पद्धतीचे कार्यक्रम ठेवण्याचा काही गरज नाहीये. त्यामुळे मी माझी महाराष्ट्र सरकारलाही विनंती आहे की तातडीनं जे आहे आणि नागपूरच्या पोलिसांनाही विनंती आहे की या प्रकारचे हे कोणी जर कार्यक्रम आयोजन करत असेल, जे कार्यक्रम करतायत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, यांना कायद्याचा धाक दाखवा, जेणेकरून महाराष्ट्रात अशा पद्धतीचं पुढे कार्यक्रम होणार नाहीत. नक्की. तृप्तीजी, आभार. आपण सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.
भूमध्य ब्रिगेडचे अध्यक्ष तृप्ती देसाई आपल्यासोबत होता, ज्या स्पष्टपणे सांगत होत्या की सरकारला तर मी विनंती करीनच, मात्र आयोजन करणारे, यात सहभागी असलेले या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी, तरच चुकीचा मेसेज किंवा महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होण्याचं काम होणार नाही. त्यामुळे कारवाई होणं गरजेचं आहे. उमरेडमध्ये हा न्यूड डान्स सुरू आहे. बैलगाडा शर्यतीचं सकाळी आयोजन आणि रात्री अशा प्रकारचे डान्स असं आयोजन तिथे केलं जातं. हंगामा डान्स म्हणून हा प्रसिद्ध आहे. स्थानिक आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आम्ही केला, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आम्ही केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2021-22च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे डिसेंबर तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आलेले आहेत. डिसेंबर 2021च्या तिमाहीमध्ये कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट 41% वाढलंय. 18,549 कोटी रुपये इतकं झालंय. एका वर्षांपूर्वी याच तिमाहीमध्ये कंपनीचा निव्वळ नफा 13,101 कोटी रुपये इतका होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचं उत्पन्न वाढून 1,91,271 कोटी रुपये इतकं झालंय, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीमध्ये 1,23,997 कोटी होतं. ब्लूमबर्गच्या सरासरी अंदाजानुसार रिलायन्सचा निव्वळ नफा 15,264 कोटी झालाय. उत्पन्न 1.75 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचे निकाल जाहीर केल्यानंतर चेअरमन मुकेश अंबानी यांनी हे म्हटलंय की रिलायन्सने आर्थिक वर्ष 2022च्या तिसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगलं काम केलंय किंवा निकाल दिला, याबद्दल मला आनंद आहे. आमचे दोन्ही कन्झ्युमर बिझनेस, रिटेल आणि डिजिटल सर्व्हिसचे महसूल आणि EBITDA उच्चांकावर आहे. आम्ही यापुढेही स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट आणि पार्टनरशिपवर लक्ष केंद्रित करू, जेणेकरून भविष्यातही ही वाढ कायम राहील. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. कोरोनाचे नियम मात्र पाळायला विसरू नका. तेवढी एक काळजी घ्या तुमची आणि आजूबाजूच्या सगळ्यांची. पहा फक्त न्यूज 18.